स्वतःला मूर्ख समजाल तरच खरीखुरी प्रगती करू शकाल. लोकांना खरं सुख मिळवायचंच नाहीये, त्यांना फक्त एकमेकांना हेच दाखवायचं आहे की आम्ही किती सुखी आहोत. आणि तो सन्मान आपण स्वीकारतो आणि नंतर तो सन्मान आपल्या डोक्यात जाऊ लागतो. नमस्कार मित्रहो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं आहे, काय ध्येय, काय स्वप्ने आहेत तुमची आयुष्याविषयी, असा प्रश्न विचारल्यावर कुणी म्हणेल मला जगातलं सगळं ऐश्वर्य, सगळी संपन्नता हवी आहे, मला चांगली बायको, चांगली फॅमिली घडवायची आहे. आणि ज्यांची लग्ने झालीही असतील त्यांच्याही काही अपेक्षा असतील आयुष्याविषयी. आणि आपण सगळेच या अपेक्षांसाठी दिवस रात्र आयुष्यात झटत असतो. मित्रहो, जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून अगदी लहानपणीची ती खेळणी असो किंवा नंतर शाळेत गेल्यानंतरची सायकलची इच्छा, अशा प्रकारच्या सगळ्या बाह्य गोष्टींची इच्छा करणे आणि त्यांना मिळवणे, असं करत करत आजवर आपण इथपर्यंत आलोय. पण कधी तुमच्या मनात हा विचार आलाय का हो की जेव्हा जेव्हा मला ह्या इच्छा झालेल्या आहेत आणि त्या इच्छा मी पूर्णही केलेल्या आहेत तेव्हा मला कधी सॅटिस्फाईड फील झालंय का? असा विचार केलाय का तुम्ही कधी? बहुतांश वेळेला आपल्याला तसं सॅटिस्फाईड फील झालेलंही असेल, पण ही सॅटिस्फॅक्टरी फिलिंग जास्त काळ टिकणारी नसते मित्र हो. नंतर थोड्या काळाने एक नवीन इच्छा जागते, मग परत आपण त्या नव्या इच्छेच्या मागे धावू लागतो. आधी आयुष्यातलं खरं सुख म्हणजे खूप सारं ऐश्वर्य अशी व्याख्या होती. मग सगळी लोक जास्तीत जास्त धन संपत्ती गोळा करू लागले. मग नंतर ही व्याख्या बदलली. नंतर ही व्याख्या झाली की आयुष्यातला खरा आनंद म्हणजे जास्तीत जास्त एक्सपिरियन्स गोळा करणे. मग लोक वेड्यासारखी टुरिस्ट डेस्टिनेशन्सला गर्दी करू लागली आणि त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लोनही आलेत. म्हणजे कुठे फिरायला जाण्यासाठी लोन काढायचं आणि ते लोन फेडण्यासाठी आपला कंटाळवाना जॉब करत बसायचा. हे प्रकरण तर मला कधी समजलेलंच नाहीये. येऊन जाऊन विषय हा इथेच येतो मित्र. लोकांना खरं सुख मिळवायचंच नाहीये, त्यांना फक्त एकमेकांना हेच दाखवायचं आहे की आम्ही किती सुखी आहोत. एकमेकांना दाखवायच्या या चढाओढीत लोक स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करतायत आणि मोठमोठ्या बँका आणि कंपन्या यांचं घर भरतायत. आपल्याला कळालं पाहिजे मित्र की खरं समाधान हे आतूनच येत असतं. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर जा आणि तिथे जाऊन जर तुमचं मन अशांतच राहणार आहे तर ते काय फायद्याचं? तुम्हाला खरं सुख तेव्हाच अनुभवता येईल ना जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आंतरिकरित्या समाधानी असाल. आता तुम्ही म्हणाल, जर मी या गोष्टी घेतल्याच नाही, अपडेटेड मोबाईल वापरला नाही, जर मी जुनेच कपडे घातलो, कारच्या जागी स्कूटर वापरायला लागलो आणि हा जॉब सोडून एखादी छोट्या पगाराची नोकरी करू लागलो तर लोक माझ्यावर हसतील ना, असंच म्हणाल ना तुम्ही. मित्रहो, काय फरक पडणार आहे लोक हसो की रडो, पण तुम्ही एका खडूस बॉसचे गुलाम तरी नसाल ना. आणि ऍटलिस्ट इथे तुमचा अशा लोकात तरी वावर नसेल ज्यांना तुमची वर्थ पटवून देण्यासाठी एक लोन काढून त्या जॉबचं गुलाम बनून जगावं लागतंय. अरे पण माझ्या रेप्युटेशनचं काय, मी ह्या पदावर आहे, माझी एवढी प्रतिष्ठा आहे. नक्कीच तुमची प्रतिष्ठा असेल, पण अशी प्रतिष्ठा काय कामाची जिला लोकांच्या मनात टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एक अमूल्य हिस्सा तोडून द्यावा लागतोय, आणि ते म्हणजे तुमचं मानसिक स्थैर्य. एपिक्टेटस यांच्या मते तुम्हाला जर तुमची खरी प्रगती करायची असेल तर तुमच्या बाह्य गोष्टींविषयी हास्यास्पद आणि मूर्ख मानले जायला तयार राहा. कोणी तुम्हाला तज्ञ मानेल अशी तळमळ मनात ठेवू नका. आणि जरी तुम्हाला लोक एक महत्वाचा व्यक्ती मानत जरी असले तरी नेहमी स्वतःवर शंका घ्या, कारण माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची इच्छा ही निसर्गाशी एकमत ठेवणे आणि
बाह्य गोष्टीविषयीची निश्चितता स्वतःसाठी प्राप्त करणे हे सोपं नाही. जर तुम्ही पहिल्या गोष्टीची काळजी कराल तर नक्कीच तुमचं दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होईल. कधी कधी लोक आपल्याला उगाचच सन्मान द्यायला लागतात आणि आपल्या मनात माहितीही असतं की आपण त्या लायकीचे किती आहोत, आणि तो सन्मान आपण स्वीकारतो आणि नंतर तो सन्मान आपल्या डोक्यात जाऊ लागतो. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या खऱ्या प्रगतीपासून रोखून ठेवते. आणि पुन्हा जेव्हा ज्यांनी आपल्याला सन्मान दिलाय यांच्यात किंवा कोण्या विद्वान लोकात वावरण्याचा योग आला, तिथे हमखास आपला पचका होत असतो. त्यामुळे खरंच आपल्याला इतरांनी केलेल्या आपल्या कौतुकाला एवढं सिरियसली घेतलं नाही पाहिजे. स्वतःला मूर्ख समजाल तरच खरीखुरी प्रगती करू शकाल. लोक तुम्हाला हास्यास्पद आणि मूर्ख समजत असतील आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत असाल तरच तुम्हाला खरा आनंद मिळू शकेल. जग खरं तर किती सोपं आहे, आपणच त्याला अवघड करून ठेवलंय. असं न करता खरे समाधानी बनूया. धन्यवाद.